पाठ 9 सुरुवात. पंजाबमध्ये शिखांनी मुघल सत्तेशी संघर्ष करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. औरंगजेबानंतरचे मुघल बादशाह दुर्बल होते. या परिस्थितीचा फायदा घेऊन मातब्बर मुघल अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभुत्वाखालील प्रदेशांमध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असे प्रयत्न बंगाल, हैदराबादमध्ये झाले. बंगाल. औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळेस मुर्शिद कुली खान हा बंगाल व ओडिसा प्रांताच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता. पुढे तो बंगालचा सुभेदार झाला. त्याने बंगालची राजधानी ढाका येथून मुर्शिदाबाद येथे नेली. कार्यक्षम प्रशासन निर्माण केले. प्रशासनावरील खर्च त्याने कमी केला. आपल्या प्रदेशातील व्यापारास व उद्योगास प्रोत्साहन दिले. अंतर्गत शांतता ठेवली. या काळात मुघल बादशहाचे बंगालवरील नियंत्रण हळूहळू कमी होत गेले. इसवी सन 1740 मध्ये अली वर्दी खान बंगालचा शासक झाला. त्याने स्वतःस नवाब ही पदवी घेतली. यानंतर मुघल बादशहाचे बंगालवर नियंत्रण राहिले नाही. हैदराबाद. मुघल बादशहा फर्रुख सियर याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. इसवी सन 1713 मध्ये निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला मुघल अधिकाऱ्यांबरोबरही संघर्ष करावा लागला. निजाम आपली धोरणे स्वतंत्रपणे ठरवू लागला. मनसबदारांच्या नेमणुका करू लागला. त्यांना जहागिरी देऊ लागला. मुघल बादशहाच्या आज्ञेशिवाय तो स्वतंत्रपणे कारभार पाहू लागला. निजामाने घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे एवढेच बादशहाचे काम राहिले. अशा प्रकारे निजामाने दख्खनमध्ये आपली सत्ता दृढ केली. पंजाब. मुघलांविरुद्ध शिखांचा संघर्ष चाललेला होता. या संघर्ष काळात गुरु गोविंद सिंग हे नांदेडला आलेले होते. त्यांना येथे लक्ष्मणदास या नावाचा एक बैरागी भेटला. त्याने स्वतःस गुरु गोविंद सिंगांचे शिष्य म्हणवून घेतले. तो स्वतःस बंदा म्हणवून घेऊ लागला. गुरु गोविंद सिंगांनी त्याला पंजाबात जावे, तेथे खालसाचे नेतृत्व करावे असे सांगितले. त्यांच्या संदेशानुसार बंदा बैरागी पंजाबमध्ये गेला. तेथे त्याने शिखांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. त्याने 40,000 शिखांचे खालसा दल संघटित केले. सतलज ते यमुना या नद्यांच्या खोऱ्यातील प्रदेश व्यापला. मुखलिसपूर येथे लोहगड हा भक्कम किल्ला बांधला. तो खालसाचा कारभार पाहू लागला. गुरु नानक आणि गुरु गोविंद सिंग यांच्या नावाने त्याने नाणी पाडली. मुघलांनी शिखांविरुद्धची मोहीम तीव्र केली. बंदा बैरागी यास पकडण्यात आले. दिल्ली येथे नेऊन त्यास इसवी सन 1716 मध्ये ठार मारण्यात आले. इसवी सन 1739 मध्ये इराणचा बादशाह नादिरशहा याने दिल्लीवर आक्रमण केले. त्याच्या आक्रमणाचा तडाखा मुघल सत्तेला बसला. मुघल सत्ता खिळखिळी झाली. शिखांनी या अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला. पंजाबवर आपले नियंत्रण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दालीने पंजाबवर आपले प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिखांनी त्यास तीव्र विरोध केला. त्यांनी आपले राज्य 12 संघांमध्ये संघटित केले. अशा रीतीने शिखांनी मुघल सत्तेशी संघर्ष करत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. तर इथे हे प्रकरण संपते. मला आशा आहे की तुम्हाला हे प्रकरण शिकणे आनंददायी वाटले असेल. तुमच्याकडे माइंड मॅप पाहण्याचा पर्याय आहे, जेणेकरून लवकर उजळणी होईल आणि प्रश्नोत्तर विभाग स्वाध्यायाच्या अभ्यासासाठी दिला आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. पुन्हा भेटू.